नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अलका देशमुख या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। इयत्ता 10वी सायन्स 1 चॅप्टर 2 पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स यामध्ये आपला आजचा टॉपिक आहे मॉडर्न पिरियडिक टेबल अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन। सर्वांना विनंती की जर अजूनही तुम्ही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा। आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे। नाउ वी विल सी स्ट्रक्चर ऑफ द मॉडर्न पिरियडिक टेबल। तर इथे काय दिसते आपल्याला की 7 आडव्या ओळी आहेत आणि 18 उभे स्तंभ आहेत। 7 आडव्या ओळी ज्या आहेत म्हणजे हॉरिझॉन्टल रोज, 7 horizontal rows are there and 18 vertical columns are there. These horizontal rows are called periods and vertical columns are called groups. That means in modern periodic table there are 7 periods and 18 groups. Arrangement of these period and groups result into the formation of boxes. Atomic numbers are serially indicated in the upper part of these boxes. Each box corresponds to the place of one element. आणि ग्रुप हे एकत्र येऊन त्यांचे बॉक्सेस तयार झालेले आहेत। म्हणजे असे 118 बॉक्सेस तिथे तयार झालेले आहेत आणि प्रत्येक बॉक्स हा एक एलिमेंटसाठी आहे। त्याच्यामध्ये सिरियली म्हणजेच ॲटॉमिक नंबरप्रमाणे एक एक एलिमेंट ठेवण्यात आलेले। अपार्ट फ्रॉम दिस 7 rows, 2 rows आर शोन सेपरेटली ॲट द बॉटम ऑफ द पिरियडिक टेबल। जर आपण इथे पुन्हा आपला पिरियडिक टेबल बघितला, हा लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल, तर वरती जे 7 rows आहेत त्याच्याशिवाय खाली तळाशी आणखीन 2 rows आपल्याला दिसतात। 2 आडव्या ओळी आपल्याला दिसतात। एक LA पासून सुरू झाली आहे म्हणजे लॅथेनाइडपासून आणि एक AC म्हणजे ॲक्टेनाइडपासून सुरू झालेली अशा 2 ह्या आडव्या ओळी आपल्याला म्हणजेच 2 पिरियड ह्या ज्या 2 श्रेणी आहेत त्यांना लॅथेनाइड आणि ॲक्टेनाइड श्रेणीज असं म्हणतात। इट मीन्स दॅट देर आर 118 प्लेसेस फॉर एलिमेंट्स इन द मॉडर्न पिरियडिक टेबल. Very recently formation of few elements was established experimentally and thereby the modern periodic table is now completely filled. नुकताच काही एलिमेंट्सचा शोध लागलेला आहे, एक्सपेरिमेंटली ते प्रूव्ह झालेले आहेत आणि त्याच्यामुळे आता एकही जागा, आपण बघितलं होतं मेंडेलिव्हने काही वॅकंट प्लेसेस ठेवलेल्या होत्या, परंतु आता मात्र या लॉंग फॉर्म पिरियडिक टेबलमध्ये एकही एम्प्टी स्पेस नाही आहे। सगळे एलिमेंट्स आता आपल्याला सापडलेले आहेत। 118 एलिमेंट्स पूर्ण आपल्याला सापडलेले आहेत। एंटायर पिरियडिक टेबल इज डिवायडेड इंटू 4 नेमली S ब्लॉक, P ब्लॉक, D ब्लॉक अँड F ब्लॉक। हा जो पिरियडिक टेबल आहे तो 4 पार्ट्समध्ये डिव्हाइड केलेला आहे। पहिला जो फर्स्ट आणि सेकंड ग्रुप आहे त्याला आपण S ब्लॉक असं म्हणतो। त्याच्यानंतर थर्ड ग्रुपपासून 12th ग्रुपपर्यंत त्याला आपण D ब्लॉक असं म्हणतो आणि ग्रुप नंबर 13पासून ते ग्रुप नंबर 18पर्यंत जो आहे तो P ब्लॉक आहे। आणि मगाशी जे आपण म्हटलं खाली तळाशी 2 श्रेणी किंवा 2 सिरीज आहेत त्यांनाच आपण F ब्लॉक असं म्हणतो। म्हणजे याच्यामध्ये आणखीन आपल्याला एक वेगळेपणा दिसून येतो आहे। काय तर एक झिगझॅग लाईन इथे दिसते आपल्याला। झिगझॅग लाईन कॅन बी ड्रॉन इन द P block of the periodic table and the 3 traditional types of elements can be clearly shown in the modern periodic table with the help of this zigzag line. 3 ट्रॅडिशनली ग्रुप कोणते पाडलेले होते आपण? मेटल्स, नॉन मेटल्स अँड मेटॅलॉइड्स। इथे पहा तुम्हाला बोरॉन, सिलिकॉन, त्यानंतर आर्सेनिक, टेरिलियम, अँटिमनी या ठिकाणी एक अशी झिगझॅग लाईन तयार झालेली दिसते। मग हे जे एलिमेंट्स आहेत
बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक, टेरिलियम हे जे एलिमेंट्स आहेत ते कसे आहेत तर ते आहेत मेटॅलॉइड. नॉन मेटल्स सुरू झालेले आहेत, त्यांच्या बॉर्डरला जे आहेत ते मेटॅलॉइड्स आहेत. बोरॉन, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक बी, टेरिलियम, पोलोनियम PO अँड TS हे जे एलिमेंट्स आहेत हे कसे आहेत तर मेटॅलॉइड्स आहेत. आणि त्यांच्या लेफ्ट साईडला जे सगळे आहेत ते सगळे मेटल्स आहेत आणि राईट साईडला जे सगळे आहेत ते नॉन मेटल्स आहेत. म्हणजे ही झिगझॅग लाईन जी आहे ती आपल्याला जे 3 ट्रॅडिशनल ग्रुप्स होते मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटॅलॉइड ते दाखवून देते. नाव वी विल सी ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक configuration. For this, can you name elements of group first? Hydrogen, lithium, sodium, potassium, rubidium, cesium and francium. These are the elements of group 1. Now let us see the electronic configuration of these elements. We will take hydrogen, that is it has only one electron. Then comes lithium. Lithium's atomic number is 3. That means its electronic configuration will be 2 1. Then comes sodium. Its atomic number is 11. So its electronic configuration is 2 8 1. Then comes potassium. Its atomic number is 19. That means its electronic configuration will be 2 8 8 1. Elements of the group 1 are alkali metals, and when to know that every element of this group 1 has one valence electron. Group 1 मधले सगळे एलिमेंट्स जे आपण बघितले हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम, रुबिडियम, सिशियम, तर यांचं आपण हे इलेक्ट्रॉनिक स्वरूपन जे बघतोय इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन त्याच्यामध्ये आपण बघितलं की आउटर मोस्ट शेलमध्ये सगळ्यांच्या 1 इलेक्ट्रॉन आहे आणि त्यांचा ग्रुप नंबर 1 आहे. जर आपण आता सेकंड ग्रुप बघूया एलिमेंट्स आहेत त्याच्यामध्ये बेरिलियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, स्ट्रॉन्शियम, बेरियम अँड रेडियम. मग या एलिमेंट्समध्ये सुद्धा जर आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघितलं बेरिलियमपासून स्टार्ट होत आहे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर आहे 4 म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 2 2. त्याच्यानंतर मॅग्नेशियम, मग मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल 2 8 2. कॅल्शियमचा ॲटॉमिक नंबर 20 म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं 2 8 8 2. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला काय दिसतं आहे की यांच्या आउटर मोस्ट शेलमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत. ग्रुप नंबर 2 अल्कलाईन अर्थ मेटल त्याला असं म्हणतात. पहिला ग्रुप आहे त्याला अल्कली मेटल्स, दुसरा ग्रुप आहे त्याला अल्कलाईन अर्थ मेटल. आणि दुसऱ्या ग्रुपमध्ये आपण बघितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिल्यानंतर आपल्या असं लक्षात येतं की सगळ्यांच्या जे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन आहेत म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिटमधले जे इलेक्ट्रॉन्स आहेत ते ग्रुप नंबर 2 मध्येच 2 आहेत, ग्रुप नंबर 1 मध्ये 1 आहे. आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन हे ग्रुपमध्ये सेम असतात, पण मग डिफरन्स काय आहे तर आपण पहिल्या ग्रुपमध्ये बघितलं हायड्रोजनचं पहिले 1 आहे म्हणजे एकच शेल आहे. लिथियममध्ये 2 1 म्हणजे 2 शेल झाल्या. सोडियममध्ये 2 8 1 म्हणजे 3 शेल झाल्या. That means as we go from top to bottom, shell goes on increasing. एक शेल वाढत जाते आहे. But outermost electrons, that means valence electrons are the same. But one shell is increasing as we go down the group. हे लक्षात ठेवायचं आहे की ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन यांचा संबंध काय आहे तर जसं आपण ग्रुपमध्ये वरून खाली जातो तसं एक एक शेल वाढत जाते, पण व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मात्र ग्रुपमध्ये सेम असतात. आता आपण पाहूया पिरियड्स आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पिरियॉडिक टेबलमध्ये बघितला तर पिरियड नंबर 2 बघितला आपण. बघा आडवी ओळ
lithium, beryllium, boron, carbon, nitrogen, oxygen and fluorine. This is 2 1, beryllium 2 2, boron 2 3, कार्बन 2 4, नायट्रोजन 2 5. म्हणजे काय होतं आहे बघा, एक एक इलेक्ट्रॉन वाढत चाललेला आहे. ॲज वी गो अक्रॉस द पिरियड, दॅट मीन्स फ्रॉम लेफ्ट टू राईट, 1 इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग, बट नंबर ऑफ शेल्स इज सेम. सेकंड पिरियड आहे, मग सेकंड पिरियडमध्ये नंबर ऑफ शेल्स किती आहेत, सेम. सगळ्यांमध्ये 2 शेल्स आहेत फक्त. तसंच आपण थर्ड पिरियड जर बघितला, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, अर्गॉन, तर याच्यामध्ये थर्ड पिरियडमध्ये सगळ्यांमध्ये 3च शेल्स आहेत. आणि सोडियममध्ये 281 आहे, मॅग्नेशियममध्ये 282, ॲल्युमिनियम 283. म्हणजे 1 इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट. म्हणजे पिरियड आणि ग्रुप्स याच्यामधले इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमधला डिफरन्स इथे आपल्याला समजतो आहे बघा. ग्रुपमध्ये काय होतं आहे, नंबर ऑफ शेल्स गोज ऑन इन्क्रीजिंग, आणि अक्रॉस द पिरियड 1 इलेक्ट्रॉन गोज ऑन इन्क्रीजिंग बट द नंबर ऑफ शेल्स रिमेन्स सेम. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. वी कॅन से दॅट द एलिमेंट्स विथ द सेम नंबर ऑफ शेल्स occupied by electrons belong to the same period. म्हणजे जर नंबर ऑफ शेल्स सेम असतील तर त्यांचा पिरियडसुद्धा सेम असणार आहे. द नंबर ऑफ एलिमेंट्स इन द फर्स्ट 3 periods is determined by the electron capacity of the shells and the law of electron octet. इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आपण आधीच शिकलेलो होतो 9वीला. काय आहे, के शेलमध्ये इलेक्ट्रॉन्सची कॅपॅसिटी आहे 2, एलमध्ये कॅपॅसिटी आहे 8, एममध्ये 18 आणि एनमध्ये 32. केमिकल रिॲक्टिव्हिटी ऑफ एन एलिमेंट इज डिटरमाइंड बाय द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स इन इट अँड द शेल नंबर ऑफ द व्हॅलन्स शेल. The information on these points is obtained from the position of the element in the periodic table. That means the modern periodic table has proved the useful for study of elements.